पाणीपुरीच्या ह्या मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या घरी कशा बनवायच्या ते आपण बघूया। मी 2 वाटी रवा घेतलेला आहे। त्यात थोडंसं मीठ टाकून थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर हे मी थोडं पाणी टाकून याला व्यवस्थित मळून घेत आहे। अशा प्रकारे व्यवस्थित मळून घेऊन त्याला 20 ते अर्धा तासापर्यंत झाकून ठेवायचं आहे। अर्ध्या तासानंतर थोडंसं तेल लावून हाताला थोडंसं तेल लावायचं आणि याला व्यवस्थित मऊ करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता मस्त भिजलेलं आहे हे पीठ। आता याचे 2 भाग करणार आहे मी। 2 पद्धतीने मी याच्या पुऱ्या करणार आहे। एक तर छोट्या लाटून मी करणार आहे। तर याच्यासाठी मी पहिले छोटे गोळे करून घेणार आहे। अशा प्रकारे एका गोळ्याचे म्हणजे 35 ते 40 पुऱ्या झाल्या होत्या। तर एक अशी पुरी लाटून पुरी ही एकच साईडनी लाटायची, त्याला उलटी करून लाटायची नाही आहे। आणि आपण जे चपाती रेग्युलर चपाती जे बनवतो त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ अशी लाटायची आहे, म्हणजे पुरी ही फुगते आणि मऊ पडणार नाही। त्यासाठी आपल्याला ही पातळ अशी लाटायची आहे आणि ज्या साईडने आपण लाटतोय त्याच साईडने लाटायची आहे। अशा पद्धतीने मी या पुऱ्या लाटून घेतल्या आहेत। तर दुसरा जो गोळा ठेवला होता त्याची मी आता पोळी लाटून घेणार आहे। याची आपल्याला आपण जे रेग्युलर चपाती बनवतो त्याचप्रमाणे त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ अशी लाटून घ्यायची आहे। एक छोटी वाटी घ्यायची आहे। माझ्याकडे ही वाटी होती म्हणून मी या वाटीने काढते आहे। तुमच्याकडे ज्या आकाराची म्हणजे तुम्हाला ज्या आकाराची पुरी पाहिजे त्या आकाराची वाटी असेल तर तुम्ही त्याच्याने काढू शकता। अशाही पुऱ्या फुगतात म्हणजे चांगल्या होतात आणि आकारही चांगला दिसतो। आपण आता तळून बघूया। तेल चांगलं कडक गरम होऊ द्यायचं, मगच त्यात पुरी टाकायची आणि ज्या साईडने आपण लाटली होती ती साईड खालच्या बाजूला करून तशीच्या तशी पुरी ही तेलात टाकायची आहे। तर या पद्धतीने बघा अशा प्रकारे टम्म फुगली आहे, एकदम मस्त अशी झालेली आहे। तर याला लाल होईपर्यंत आपल्याला तळायचं आहे। आता ही दुसऱ्या पद्धतीने केलेल्या पण पुऱ्या मी तळून बघते। तर इथे बघू शकता तुम्ही किती फुगल्या आहेत मस्त अशा। अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेते। तर या पुऱ्यांमध्ये आपण सगळं घालून घेऊयात। तुम्हाला ही पाणीपुरी आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या प्रकारे पुऱ्या घरी नक्की बनवून बघा आणि खूप छान होतात। अगदी एका तासात आपण 70 ते 80 पुऱ्या बनवू शकतो। जर तुम्हाला छोट्या पुऱ्या लाटायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही दुसरी पद्धती वापरू शकता, त्याच्यानेही खूप छान अशी पुऱ्या फुगतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।